नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजच्या काळामध्ये गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याकडे कल झपाट्यानं वाढतोय। सहसा लोक घर किंवा कार खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात। देशातील सर्वच बँका आपल्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास लक्षात घेऊन कर्जावरती विविध प्रकारच्या ऑफर्स देतात। बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला ते EMIच्या स्वरूपामध्ये भरावं लागतं। परंतु तुम्ही विचार केलाय का की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर थकीत कर्ज कोणाला भरावं लागतं? अशा परिस्थितीमध्ये कर्ज वसुलीसाठी बँका काय करतात हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की नक्की काय करतात बँका। मित्रांनो, नियमानुसार कर्ज घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक सर्वप्रथम त्या कर्जाच्या सहकर्जदाराशी संपर्क साधते। अशा वेळी सहकर्जदार उपलब्ध नसल्यास किंवा सहअर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यास बँक गॅरंटीशी संपर्क साधते। जामीनदारांनी देखील कर्जाची परतफेड करण्यास नकार दिल्यास बँक मृत कर्जदाराच्या कायदेशीर वारसाशी संपर्क साधून त्यांना वेळोवेळी थकीत कर्जाची रक्कम भरण्याचं आवाहन करते। सहअर्जदार, जामीनदार आणि कायदेशीर वारसांपैकी कोणीही कर्जाची परतफेड जर करू शकले नाही तर बँक वसुलीसाठी शेवटच्या पर्यायावरती काम करायला सुरुवात करते। कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना शेवटचा पर्याय म्हणून मृत व्यक्तीची मालमत्ता जप्त करावी लागते। अशा वेळी मृत व्यक्तीची मालमत्ता विकून कर्ज वसुलीचा अधिकार बँकांना आहे। गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या बाबतीमध्ये बँका थेट मृत व्यक्तीचं घर किंवा वाहन जप्त करतात आणि त्यानंतर लिलाव करून ते विकून कर्जाची वसुली करतात। जर एखाद्या व्यक्तीने पर्सनल लोन किंवा इतर कुठलंही कर्ज घेतलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये बँक त्याची कोणतीही मालमत्ता विकून कर्ज वसूल करू शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं असेल किंवा कोणीही घेतलं असेल आणि जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक त्याच्या वारसांकडनं, त्यानंतर ज्यांनी बँक गॅरंटी घेतली आहे त्यांच्याकडनं, जे सहकर्जदार आहेत त्यांच्याकडनं बँक ही वसूल करू शकते, हे लक्षात ठेवा। त्यामुळे कोणालाही सहकर्जदार होण्यासाठी आधी विचार करा आणि मगच व्हा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।